आज शिवाजी नगर मानखुर्द मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। त्याचबरोबर अपक्ष अर्ज पण मी दाखल केलेला आहे। अजून एबी फॉर्म मला सादर करण्यासाठी प्राप्त झालेला नाही। 3 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतो। पक्षाने जर एबी फॉर्म पाठवला तो वेळेत सादर झाला तर मी पक्षाचा उमेदवार म्हणून लढणार। जर तो वेळेत सादर झाला नाही तर मी अपक्ष उमेदवार म्हणून या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहोत। मैं आज शिवाजी नगर मानखुर्द मतदारसंघ से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उम्मीदवार की हैसियत से मैंने नामांकन दाखल किया। उसके साथ साथ आज़ाद उम्मीदवार की हैसियत से भी मैंने पर्चा दाखिल किया है, परंतु अभी तक पार्टी का एबी फॉर्म ये प्राप्त नहीं हुआ है। पार्टी ने कहा है कि हम भेजेंगे, लेकिन अभी तक आया नहीं। समय के अंदर अगर एबी फॉर्म आ गया तो वो हम दाखिल करेंगे। हमारे एजेंट यहाँ पे रुके हुए हैं। अगर समय के भीतर वो दाखिल नहीं हो पाया तो निश्चित रूप से आज़ाद उम्मीदवार की हैसियत से चुनाव हम लड़ेंगे। पोहोचलेला असल्याची माहिती मिळते, याच्यामध्ये काय सत्यता आहे? बिना एबी फॉर्मचं तुम्ही 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेत का? मी अपक्ष पण केला आहे, पक्षाचा पण केलेला आहे। एबी फॉर्म वेळेत आला तर मी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढेल। जर आला नाही तर मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक मी लढणार आहोत। तो क्या प्रेपरेशन राष्ट्रवादीकडनं लढला तर तुम्हाला महायुतीमधल्या नेत्यांचा मोठा विरोध पाहायला मिळेल? मला माहित नाही कोणाचा विरोध आहे, कोणाचं समर्थन हा विषय नाही। या मतदारसंघामध्ये लोकांच्या आग्रहामुळे मी इथे निवडणूक लढतोय। आधी मी ठरवला होता की आता निवडणूक कुठली लढायची नाही, पण या मतदारसंघाची परिस्थिती झुंडशाही, गुंडशाही, लोकांमध्ये सरास ड्रग्सचा कारभार, लहान मुलं हे ड्रग घेत आहे आणि लोकांनी मला आग्रह धरलेला आहे की तुम्ही लढल्याशिवाय या मतदारसंघाची परिस्थिती बदलू शकत नाही। त्यांचा आग्रह बघून शिवाजीनगर मानखुर्द गोवंडी हे गुंडगिरी मुक्त, ड्रग मुक्त ह्या संकल्प घेऊन मी निवडणूक लढणार आहे। आणि जर पक्षाची उमेदवारी कन्फर्म झाली, एबी फॉर्म आला तरी पक्षाच्या वतीने, नाही आला तर अपक्ष मी लढणार। प्रकरणामध्ये होते, त्यांना देखील आता उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि ते निवडणूक अर्ज भरतात। नाही, आता त्या बाबतीत मला माहीत नाही कोण लढताय, काय लढताय। जर ते लढत असतील तर निश्चित रूपाने जनतेला त्यांच्या फर्जीवाडा काय ते माहीत आहे आणि जनतेसमोर त्यांची जे परिस्थिती, जे आरोप मी त्यांच्यावर लावलेला होता, सीबीआयने जे गुन्हा दाखल केलेला आहे ते सर्व मी सत्य बोलत होतो। ही सत्य परिस्थिती है। सर आज नॉमिनेशन का लास्ट डे है, अभी तक आपके पास एबी फॉर्म नहीं पहुंचा। ये क्या बीजेपी का जो प्रेशर है अजीत पवार के ऊपर, क्या डेलीगेशन इसलिए आपको कैंडिडेट ना बनाए, ये क्या कारण है? क्या मुझे पता नहीं। पार्टी मेरे साथ खड़ी रही। अजीत पवार संकट के समय मेरे परिवार के साथ मेरे साथ खड़े रहे। मेरा कर्तव्य है कि मैं अजीत पवार जी के साथ खड़ा रहूं। मैं उनके साथ खड़ा हूं। पार्टी का नामांकन मैंने भरा है। मुझे उम्मीद है कि समय के भीतर फॉर्म जमा होगा। अगर नहीं जमा हुआ तो इंडिपेंडेंट कैंडिडेट की हैसियत से हम चुनाव लड़ेंगे। नवाब भाई, लेकिन शिवसेना ने भी उम्मीदवार उतारा है। सुरेश पाटिल बुलेट यहाँ पर नामांकन अर्जी दाखिल किए उन्होंने। आज सुबह क्या फ्रेंडली फाइट होगी यहाँ पर? मुझे पता नहीं कौन उम्मीदवार है, ये महत्व का नहीं। किसका समर्थन है ये महत्व का नहीं। महत्व का ये है कि जनता किसके साथ है। मुझे लगता है कि रिकॉर्ड तोड़ मतों से इस विधानसभा क्षेत्र में मैं जीतूंगा। इंडिपेंडेंट होके भी चाहे जो परिस्थिति हो, मैं यहाँ चुनाव लड़ूंगा और जीतूंगा। लेकिन आपने रैली में आपके किसी नेता के पोस्टर का, चेहरे का इस्तेमाल नहीं। 3 बजे तक
इंतज़ार मैं भी कर रहा हूँ। 3 बजे तक आप भी इंतज़ार करें। 3 बजे के अंदर चीज़ें स्पष्ट हो जाएगी कि मैं पार्टी से हूँ या इंडिपेंडेंट हूँ। हमें लगता है 3 बजे परिस्थितियाँ साफ हो जाएंगी, लेकिन मैं चुनाव लढूंगा। सना मलिकांच्या विरोधात महायुतीने उमेदवार दिलेला आहे, शिवसेनेकडनं उमेदवार दिलेला आहे। सातत्यानं दोन्ही मतदारसंघात तुमच्या शिवाजीनगर, मानखुर्द आणि अणुशक्तीनगर दोन्ही मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार दिलेला आहे। मला त्या बाबतीत माहिती नाही। आम्ही दोन्ही ठिकाणी माझी मुलगी हे राष्ट्रवादीकडून अणुशक्तीनगरमध्ये लढते, मी इथे लढतोय। कोण समोर आहे याच्या बाबतीत मला कुठलीही चिंता नाही। दोन्ही ठिकाणी भक्कम मतांनी आम्ही निवडून येऊ। शिवसेनेमध्ये तुमच्या संदर्भातला नाराजीचा सूर आहे, कारण की लोकसभेच्या वेळेस तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केलाय अशी कुजबूज त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काय कुजबूज आहे मला माहीत नाही। त्यांना माझी गरजच वाटत नाही होती तर मी प्रचार करण्यासाठी कुणाचं कशाला जाऊ। मला वाटते नवाब मलिक आणि सना मलिक हे निवडून येतील आणि कोण काय करतो, कोण कुठे नामांकन दाखल करतो, कोण कामं करतो, कोण विरोध करतो, माझ्यासाठी हा विषय कुठलेही महत्त्वाचे नाही। सर बीजेपी सोबत आहे, मात्र आज एकही नेता, काल तुम्ही म्हणाले की पक्ष माझ्यासोबत आहे, पक्ष आहे पण आज एकही नेता, एकही पदाधिकारी तुमच्यासोबत दिसून येत नाही। 3 वाजता परिस्थिती स्पष्ट होईल। मला वाटते 3 वाजेपर्यंत आपण वाट पाहिजे। भाई, विरोध बीजेपी का है या देवेंद्र फडणवीस का है? मुझे पता नहीं, मैं चुनाव लड़ रहा हूँ, जनता का मुझे समर्थन है, किसका विरोध है उसके लिए मुझे कोई चिंता नहीं। क्या महायुति के घटक दल भी आपके साथ मैदान में उतरेंगे? कैसे आपको समर्थन करेंगे? मैं जनता के भरोसे चुनाव लड़ रहा हूँ, नेताओं के भरोसे नहीं। थैंक यू। सिंगल आईडी सिंगल आईडी आता अभी हो गया ना, अभी एक सिंगल करा, अलग सिंगल सबको देना पड़ेगा ना राजीव भाई। एक सिंगल करना, एक सिंगल। तर मी आणि सना मलिक दोघंही विजयी होऊ असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केलेला आहे। शिवाजीनगर मानखुर्दमधून नवाब मलिक यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत, एक पक्षाकडून तर एक अपक्ष। 3 वाजेपर्यंत एबी फॉर्म मिळाला तर मी पक्षाचा उमेदवार असेल, नाही तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आणि विजयी होणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। संकट काळामध्ये अजित पवार माझ्यासोबत आणि पक्षासोबत मी होतो असं देखील नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे। 3 वाजेपर्यंत पक्ष की अपक्ष हे स्पष्ट होईल असं देखील नवाब मलिक यांनी म्हटलंय। नवाब मलिकांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत, एक पक्षाकडून तर एक अपक्ष, आणि 3